डिसेंबर 2026ला घराच्या मागच्या गटारामध्ये लहान मुलाचे कवटी, हाताचे बोट व हड्डी सापडली. नेमकं काय घडलं होतं ह्या केसनी पूर्ण देशामध्ये असंतोषाची लाट पसरवली. मैंने उसी टाइम तुरंत काट करके और इसका मैंने बाजू और ये सीने का एक पीस भी खाया था. अच्छा, हाँ जी, जो मैंने घर में ही मतलब किचन में बनाया था. किचन में बनाया था. हाँ जी. तर घटना आहे उत्तर प्रदेशातील निठारी या गावाची. निठारी गावामध्ये मोनिंदर नावाच्या एका व्यक्तीचा बंगला होता. त्यांचं पूर्ण परिवार तर दिल्लीमध्ये राहायचं, पण निठारीमध्ये त्याला खूप काम पडायचं म्हणून त्याने एक बंगला घेऊन ठेवलेला होता. तसेच त्या बंगल्यामध्ये त्यांनी एक नोकर ठेवला होता. त्या नोकरचं नाव होतं सुरेंद्र कोहली. त्या बंगल्याच्या मालकाला कधीतरी काम पडायचं, तो कधीतरी तिथं जायचा, पण त्याचा तो नौकर तिथं नेहमी राहायचा. निठारी गावामध्ये एक विचित्र घटना घडत होती. गावातील लहान मुलं व तरुण मुली अचानक गायब झाल्या. पूर्ण गावातले लोक चिंतित पडले की गावातली मुलं असं कसं अचानक गायब होत आहेत. जास्त करून 5 ते 15 वर्षातील मुलं आणि मुली गायब होत होते. ही गोष्ट लवकर कुणाच्या लक्षात आली नाही, पण अचानकपणे एवढे मुलं जर गायब होत आहेत, प्रश्न तर पडलाच. जास्त करून झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब मुलांचा ह्यामध्ये जास्त प्रमाण होतं. पोलिसांनी तपास सुरू केला. तपास करते वेळेस पोलिसांच्या असं लक्षात आलं, एका विशिष्ट घरापासून जास्त मुलं आणि मुली गायब होतात आणि तो बंगला होता मोलिंदरचा, जिथे सुरेंद्र कोळी नौकर म्हणून काम करायचा. पोलिसांनी अचानक त्या बंगल्यात धाड मारली. धाड मारल्याच्या नंतर पोलिसांच्या एक गोष्ट समोर आली. त्या घरच्या मागच्या बाजूला खूप मोठं गटार होतं. त्या गटारात खूप साऱ्या पॅलिथिन पडल्या होत्या. पोलिसांनी त्या पॅलिथिन सर्व बाहेर काढायला लावल्या. पॅलिथिन मध्ये जे काय निघालं ते पाहून पोलीस सुद्धा आश्चर्यचकित झाले. त्या पॅलिथिन मध्ये होते लहान मुलाचे कवट्या, हाडं, बोट, शरीराचे वेगवेगळे पार्ट. सुरेंद्र कोळीला पकडण्यात आलं आणि त्यांनी त्याचा गुन्हा कबूल पण केला. तो म्हणाला, लहान मुलांना आणि मुलींना पैशाचं लालच, नोकरीचं लालच देऊन त्यांना आतमध्ये बोलवत होता. त्यांना काहीही करून, कशाचा पण लालच देऊन त्यांना मी एकदा घरात घ्यायचो आणि घरात आल्याच्या नंतर मी त्यांना मारून टाकायचो, असं त्यानं बयान दिलं. आणि एवढंच नाही तर हे ऐकून तुम्हाला घिन येईल आणि तुम्हाला वाटत असेल हे खूप जास्त झालंय. आता जे मी सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला वाटेल विचार पण कोणी करू शकत नाही. त्यांनी असं सांगितलं की मी त्यांच्या शरीराचे एक एक तुकडे करून शिजून खात होतो. हे ऐकून कसं वाटतंय. तसेच त्याने कबूल केलं की त्याचा मालक तिथे आल्याच्या नंतर कॉलगर्स बोलवायचा आणि ते पाहून ह्यानं पण वेगळा विचार करायला लागला. मग नंतर त्याची फडाशा लहान लेकरांवर काढला त्याने. ही गोष्ट जेव्हा समोर आली पूर्ण देश थरून गेला. कोर्टमध्ये ही केस खूप दिवस चालली, पण कोर्टने शेवटी कोळीला निर्दोष घोषित केलं, कारण त्याच्या विरोधात पुरावे सापडले नाहीत. आपल्या न्यायव्यवस्थेवर प्रश्न पडतो, जो व्यक्ती लहान मुलासोबत असं करू शकतो त्याला थोडी पण दया आली नसेल का? लहान मुलांचा रेप करून त्यांचे तुकडे करून ते तुकडे त्यांनी अक्षरशः शिजून खाल्ले. म्हणजे आपण विचार करू शकतो त्याची मानसिक विकृती किती खराब असेल. त्याला वापस सोडून दिलं त्यांनी परत असे गुन्हे करावेत म्हणून. अशा मानसिक विकृती असणाऱ्या लोकांविरुद्ध आपल्या न्यायव्यवस्थेने कठोर कारवाई केली पाहिजे. काय केलं पाहिजे अशा माणसांबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. अशाच गोष्टीबद्दल खुलासा जर माहिती करून घ्यायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.